नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत कलाला फोनमध्ये गुंतवून ठेवत असतो आणि आणि सानिकाला सांगतो, तुझी मैत्रीण श्रेया आहे, तिला डिटेल काढून मला सेंड करायला सांग, किती रत्न लागणार, किती सोनं लागणार. आणि तो एकीकडे लक्षही ठेवत असतो कला काय करते. कला आणि श्रेया एकच मुलगी आहे का हे त्याला चेक करायचं असतं ना. मग तो गप्पा मारत असतो आणि इकडे कला त्याच्याशी बोलता बोलता त्याला दाखवते, मी तांदूळ निवडत आहे, आणि दुसऱ्या हाताने हिशोबही मांडत असते. आणि ती फोनवरती बोलत असते, कुठे लक्ष आहे, मी तुला इथे स्वयंपाक शिकवत आहे. हे बघ, हे ना तांदूळ आहे, यांना तांदळामधनं खडे निवडायचे असतात. मग तांदूळ आणि खडे तेही त्याला दाखवत असते. आणि तोही गमतीशीरपणे तिच्याकडे लक्ष ठेवत असतो. त्यालाही कसेही 10 ते 15 मिनटात पूर्ण करायचे असतात. 5 मिनटं तर झालीच आहे, आणखी थोडा वेळ, असं म्हणत तोही ते सगळं काही लक्षपूर्वक ऐकत असतो. ती त्याला दाखवत असते, तांदळातले खडे कशी निवडायची हा सगळ्यात पहिले तुझा धडा आहे. इकडे सरोजला भेटण्यासाठी रोहिणी गेलेली असते. सरोज फोनवर बोलत असते, तोपर्यंत थांबते आणि फोन ठेवल्यानंतर ती विचारते, बोल काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा रोहिणी सांगू लागते की आज सकाळी नाश्त्याच्या टेबलवर जी गोष्ट झाली ती नैनाने मला सांगितली. मग आज म्हणे अद्वैत पोहे खाण्यासाठी तिच्याकडेच हट्ट करत होता. ती त्याला वाढत नव्हती आणि तो हट्टाने तिच्याकडे मागत होता. अगदी तुलाही जुमानलं नाही म्हणे त्याने, तू त्याला सांगितलं तर त्याने तुझंही ऐकलं नाही. तेव्हा सरोज म्हणते, तू कधीपासून तुझ्या सुनेची ऐकायला लागली. तेव्हा तीही म्हणते, हो तेही खरं आहे, सुनांना पाय पुसण्यासारखं पायाखालीच ठेवायला हवं, पण तेच पाय पुसणं कधी जर कोणी खेचून घेतलं तर त्या सुना आपल्यालाही पाडून टाकतील. म्हणून मी सांगते, आपल्या दोघींना सावध राहायला हवं. त्या खऱ्यांच्या मुली बघता बघता आपल्या डोक्यावर नाचायला लागल्या आहे. आता त्यांचं काहीतरी करायला हवं, तुला नाही वाटत का. तेव्हा सरोज म्हणते, मला ह्या गोष्टीत पडायचंच नाही, तू तुझं बघ, मी माझं बघेल, असं म्हणत असते. तेव्हा ती म्हणते, हे बघ, मला ना हल्ली काय वाटायला लागले की अद्वैत कलाच्या खूपच आहारी जायला लागला आहे. तिच्याशिवाय त्याचं पानही हालत नाही. बघ ना, असंही होऊ शकतं ना, तू मारल्याचं नाटक कर, मी रडल्याचं नाटक करेल, ते दोघंजण एकत्र आले असतील आणि आपल्याला दाखवताय की आपल्यासमोर भांडताय, आम्ही दोघं एकत्र नाही म्हणून. काय वाटतं तुला. तेव्हा सरोज म्हणते, जर तुला पूर्ण गोष्ट माहीत नसेल तर तू बोलत जाऊ नको. तिथे नाश्त्याच्या टेबलवर मी होते आणि तिथं असं काहीही घडलं नाही. त्या दोघांचं भांडण वेगळं होतं, ते काही प्रेमाचं नव्हतं आणि माझ्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या शब्दाबाहेर तो जाणार नाही आणि त्याला मी सांगितलं आहे तर तो तसंच वागेल, हेही मला माहिती आहे. तेव्हा मात्र सरोज रोहिणीवरती फार चिडलेली असते, पण रोहिणी तिला बरोबर पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे बघ, हे तुलाच वाटतंय तसं नसणार. कला फार हुशार आहे. तिने तुला न कळतपणे तुझ्या मुलाला गुंडाळून घेतला असेल आणि तुला माहीतही नसेल तर. म्हणून मी सांगते, आपल्या दोघींना एकत्र यायला हवं, एकत्र काम करायला हवं. सरोज मात्र ह्या गोष्टीवर नकार देते. तू तुझं बघायचं, मी माझं बघेल, मला तुझ्या सल्ल्याचीही गरज नाही आणि तुझ्या ह्या कुठल्या ॲडवाईसचीही. असं म्हटल्यानंतर ती म्हणते, बघ बाई, मी सांगण्याचं काम करते, तुझ्या हातातून तुझा मुलगा जायला नको, पण तुला जर माझं ऐकायचं नसेल तर नो प्रॉब्लेम, असं म्हणत ती तिथून उठते. आणि सरोजही तिच्याकडे रागारागाने पाहते, तिला काहीच उत्तर देत नाही. तिच्या कुठल्याही प्रश्नावर ती काहीच रिॲक्ट होत नाही, हात मिळवणी तर अजिबातच करत नाही. इकडे ती जात असताना तिच्याकडे वळून पाहते, सरोज तिच्या कामात मग्न असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते, तू ना हलक्या कानाची आहे. एखादा टिश्यू पेपर असतो ना, पाणी कसं ॲब्झॉर्ब करून घेतं, तसं मी आत्ता जे तुला बोललं आहे ते तुझ्या मनात नक्कीच लागलं आहे, पण दाखवत आहे की काहीच झालेलं नाही. आणि तुला आणि तुझ्या मुलाला आम्ही असंच संपवून टाकू. आमची सगळी इस्टेट प्रॉपर्टी या सगळ्यावर तुझी नागिन बनून बसली आहे ना, सगळं काही तुझ्याकडनं मी पुन्हा परत मिळवूनच राहीन. तुझ्या मुलाला आणि तुला ह्या घरातनं अलगदपणे बाहेर उचलून फेकेल, पाहतच राहा, असं म्हणत ती तिथून मग निघून जाते. इकडे मात्र अद्वैत कलावरती एकदम बारीक लक्ष ठेवत असतो. तिने प्रत्येक गोष्ट दाखवली तो शिकत असतो. तितक्यात तिथला त्यांचा एम्प्लॉई येतो, त्याला काहीतरी गोष्ट विचारायची असतात. लॅपटॉप घेऊन येतो आणि दाखवत असतो आणि इकडे तो लॅपटॉपवरती त्या माणसाला सांगत असतो, हे करायचं ते करायचं. पण तिकडे मात्र कला आणखी गोंधळ घालून ठेवते. त्याचं लक्ष नाही पाहून ती जोरजोरात ओरडायला लागते, मी तुझा इथं कुकिंगचा क्लास घेत आहे आणि तू तिकडे लॅपटॉपमध्ये काय बघतो, इकडे माझ्याकडे लक्ष दे, मी तुला दाखवते तांदळातले खडे कसे निवडायचे. आणि चल बरं आता किचनमध्ये जाऊ, आता अंड्याचं ऑमलेट कसं बनवायचं हे मी तुला शिकवते. त्याचं लक्ष मात्र इकडे असतं. तो त्या माणसाला म्हणतो, फोन कॉलकडे लक्ष द्यायचं नाही, मला इथे काय काम आहे ते दाखव. आणि ते दोघंजण त्या कामामध्येच मग्न असतं. मग कला त्याला दाखवत असते, हे बघ, असं अंडं फोडायचं, त्याच्यातला असा बल्ब बाहेर काढायचा, अंडं खाली सांडलं नाही पाहिजे, असंही सांगत असते.
इकडे मात्र रोहिणी विचार करत असते, ही व्हिडिओ कॉलवरती आद्वेशशी बोलत आहे, पण हे हिचं काय प्रकार आहे, फोनवरती बोलत आहे आणि एकीकडे दुसऱ्या हाताने हिशोबही मांडत आहे, काहीतरी डायरीमध्ये लिहित आहे, हेही तिला दिसत असतं. आणि कला मात्र आद्वेकची फार मजा घेत असते. दोघांची मजा तिकडे चालू असते, पण सरोजला मात्र फारच खुदबुद आहे. ही नक्कीच काहीतरी करत आहे म्हणून ती सारखी पाहत असते तिच्याकडे. ती काहीतरी लिहित आहे, व्हिडिओ कॉलवरती बोलत आहे आणि कला बघते की याचं लक्ष नाही आहे. मग आद्वेतला ती वेड्यात काढण्याचा प्रयत्न करते की हे बघ असं ऑमलेट बनवायचं, असं उलथायचं आणि जळू द्यायचं नाही, हे बघ जमलं ना तुला, कळलं ना तुला, असं सगळं विचारत असते. आणि आद्वेक तिला म्हणतो, हो हो सगळं कळतं आहे मला, बरं बरं चल फोन ठेव, असं म्हणत तो लगेच फोन कट करतो. मग कलाला हसायला येतं, चला चांगलं वेड्यात काढलं आपण याला, आपल्या इकडे कामही झालं आणि व्हिडिओ कॉलवरती त्यांनी माझ्यावर लक्षही ठेवलं. मग तो कॉल ऑफ करतो आणि सानिकाला आवाज देतो. सानिका तिकडे आतमध्ये येते. सानिकाला विचारू लागतो, कुठे आहे तुझ्या मैत्रिणी, हिशोब टाकले की नाही? तर ती म्हणते, हो सर टाकलेच आहे, मी तुम्हाला दाखवायला आले आहे. इकडे सानिकाला ती लगेचच व्हिडिओ कॉल संपल्याच पटकन फोटो काढून टाकलेला असतो आणि तो तिला पाठवलेला असतो आणि मग ती ओकेही म्हणते. मग कला म्हणते, झालं तर माझं काम. इकडे आद्वेकलाही वेड्यात काढलं, आपलं हिशोबही झाला, चला आता पुढची कामं करायला हवी म्हणून ती किचनमध्ये जाते. आणि रोहिणी हे सगळं काही पाहत असते. आता हिच्यावर लक्ष ठेवायला हवं असंही बोलते. इकडे सगळा हिशोब दाखव मला असं म्हणत आद्वेक सानिकाला सांगतो. तेव्हा सानिका म्हणते, बघा तुमच्या फोनवरती टाकले मी मेसेजमध्ये. मग तो फोन ओपन करतो, सगळं काही हिशोब बघतो आणि सगळं व्यवस्थित लिहिले, पण एवढं लिहायला 10-1 मिनटं तरी जातील ना. आणि कलावरती मी इतकं बारीक लक्ष ठेवलेलं होतं आणि हे काम मी अचानक सांगितलं होतं, हे अगोदर तर करून ठेवणं शक्यच नाही, मग हे सगळं घडलं कधी? याचा अर्थ श्रेया आणि कला वेगळ्या मुली आहे का? आता त्याला नवीनच पेच पडलेला आहे. इकडे कला मात्र घाईघाईने तिची किचनमधली सगळी कामं आवरते आणि आता मला निघायला हवं, काजलच्या कामावरती जायला हवं, तिथे तिचा दिवस पूर्ण केला तर तिथे पैसे तरी मिळतील असा विचार करून ती सगळं काम पूर्ण करते. आणि रात्रीची तयारी थोडीफार करून ठेवायला अंजूला सांगते, काय करायचं 2-3 कांदे चिरून ठेव, 6-6:30 वाजेला बरोबर हे कर ते कर, सगळं काही सेटिंग लावते. 8-10 पोळ्यांचं पीठही मळून ठेव हेही सांगून जाते. म्हणजे बरोबर 6:30-7च्या दरम्यान घरी आली की लगेच पुढची कामं करायला आणि कोणाला कळणारही नाही असं तिचा मनात हिशोब चालू असतो. आणि मग ती कामावरती जाण्यासाठी निघते. घरात आता काय सांगावं म्हणून तोही विचार करत असते. अंजूला सांगते की मी थोड्या वेळ बाहेर चालले, पण सगळे ते सांभाळून घे, कुणाला कळलं नाही पाहिजे. अंजूही म्हणते, ठीक आहे ताई, तुम्ही काळजी करू नका. निघतानाही तिला प्रश्न पडतो, जर मला तिथे कोणी ओळखलं तर? मग ती पुन्हा मागे जाते, मास्क घेते आणि पर्समध्ये ठेवते. मास्क लावला तर मी चांदेकरांची सून आहे हे कुणाला कळणार नाही. रजनी तिची हॉलमध्ये बसलेली असते, तिची पेपर वाचत. तितक्यात तिथनं कला जाताना दिसते. कलाला ती विचारते, कुठे चाललीस बाळा तू? तेव्हा ती सांगते, आज ना काजलला बरं नाही, तिला तब्येत खराब आहे म्हणून मला खूप काळजी वाटत आहे, तिला भेटावं असं वाटत होतं, मग मी तिच्याकडे एक चक्कर मारून येते असं मला वाटते, येते मी संध्याकाळपर्यंत आणि आले की मग स्वयंपाक करल. तेव्हा रजनी म्हणते, अगं जा गं तू, काळजी करू नको, काजलची काळजी घे आणि तिला म्हणा आराम कर, इकडे आम्ही दोघीजणी बघतो स्वयंपाकाचं काय आहे ते, तू अजिबात काळजी करू नको, असं दोघींचं बोलणं चालू असतं. आणि काजल आजारी आहे हे सोहमने ऐकलेलं असतं. सोहमलाही तिची काळजी वाटू लागते. मग तोही विचार करतो, मीही जाऊ का? पण इकडे कला तिची निघून जाते. कलाला रजनी सांगते, तिची काळजी घे, तिला आराम करायला सांग, हां मला फोन करून सांग पोचलीस की. इकडे नैना मात्र आपलं कॉस्मेटिकचं सामान मस्त शॉपिंग करून आणलेलं असतं, ते सगळं चेक करत असते, कुठलं प्रोडक्ट कुठलं काय सगळं. आणि हे सगळं राहुलनेच घेऊन दिलेलं असतं आणि तो तिच्याकडे पाहतही असतो. त्याचा मात्र संताप झालेला असतो, माझ्या बापाचा माल आणि ही वापरते, जणू काही हिच्या बापानेच हिला सगळं खरेदी करून दिलं आहे. मम्मा जे सांगते ना तेच खरं आहे, ही मुलगी एकदम धूर्त लबाड आहे, पैशासाठी माझ्या गळ्यात पडली आहे आणि इथे मोज मजा मस्त मारत आहे आणि मी मात्र टेन्शनमध्ये. हिचं मम्मा सांगते तसं काम काढावंच लागेल, हिला घराबाहेर लवकरात लवकर काढावं लागेल. तिच्याशी गोड गोड बोलण्यासाठी बाळा असं मस्त बेबी वगैरे बोलत तिच्याकडे जाते. आणि नैना म्हणते, खरंच कितीतरी दिवसांनी मला तू अशी हाक मारलीस, मला खूप छान वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, आता नवीन कपल्सचा ट्रेंड आला आहे, तुला माहितीच आहे ना. तर ते बोलतात, आम्ही प्रेग्नेंट आहोत. ते असं म्हणत नाही माझी बायको प्रेग्नेंट आहे, मलाही तुझी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची आहे. तेव्हा ना मी प्रत्येक ठिकाणी आता तुझ्यासोबत येणार, तुझ्या बाळाचे सगळं काही रिपोर्ट वगैरे सगळं काही मीच पाहणार. आपण ना मम्मा सांगते त्या डॉक्टरकडे जाऊया असं बोलल्यानंतर मात्र
नयनाला धक्काच बसतो. आता पुढे काय सांगावा. ती म्हणते अरे माझा मित्र सौरभ आहे ना, तो छान माझी काळजी घेतोय, तू कशाला टेन्शन घेतो, मला त्याच डॉक्टरकडे जायचं आहे. तेव्हा तो तिच्यावर चिडतो, मला त्या माणसावर डाऊट आहे आणि तुला त्याच माणसाकडे जायचं आहे म्हटल्यानंतर आपल्या नात्याचं स्वरूप पुढे काय होणार हे तर तुला माहिती असायला हवं ना. इकडे मात्र कला कामावरती येण्यासाठी आलेली असते. कॅफेमध्ये पोचते. सगळं कॅफे ती नजरेखाली घालत असते आणि मालक कुठे आहे म्हणून ती पाहत असते. तर मालकांकडे ती जाते. तेव्हा ती सांगते मी काजल खरेची बहीण आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो प्रत्येक व्यक्ती येतो आणि काजलची ओळख सांगतो, इथे चालले काय तुमच्या लोकांचं. तेव्हा ती सांगते हे बघा आम्हाला पैशांची गरज आहे, पण तिचा पगार तुम्ही एक दिवस कोणी नाही म्हणून कामावरचं भरलेला नाही म्हणून तुम्ही देत नाही आहे, तर तिच्या जागेवर मी काम करू का, आजचा दिवस भरून देऊ का. तेव्हा तो माणूस म्हणतो मला तर काही हरकत नाही, तो दिवस तिने भरला काय किंवा कोणी दुसऱ्याने भरलं काय, माझं काम झालं पाहिजे. आज ना कॅफेत खूप रश आहे तुम्हाला दिसतोय ना. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मी संध्याकाळी पगार देईल, पण ना काजलने खूप मोठं नुकसान केलेलं आहे, ते नुकसान भरपाई घेतल्यानंतर उरलेला पगार मी तुम्हाला देईल, चालेल ना. असं म्हटल्यानंतर ती म्हणते हो चालेल, बघू आता पुढे काय होतं आहे नक्की, किती नुकसान केलं आहे किती बाकीचे पैसे परत मिळत आहे. पुढे ना इकडे राहुल तिला बोलल्यानंतर तिला टेन्शन येतं. नयना म्हणते आता जर हा माझ्या हातून गेला तर याच्याशी गोड गोड बोलून याला पटवलंच पाहिजे. तेव्हा त्याला समजवण्यासाठी ती म्हणते ठीक आहे तू जसं म्हणशील तसं सगळं करायला तयार आहे, आपल्या दोघांमध्ये फूट नको पडायला, आपण दोघं एकमेकांसोबत राहायला हवं. बाळाच्या लेबर पेनच्या वेळेला मीही तुझ्यासोबत डिलेवरीला आत येईल, तुझ्यासोबत प्रत्येक गोष्ट मी एन्जॉय करेल, असं सगळं तो बोलू लागतो. मग ती म्हणते हो पुढचं पुढे पाहूया ना, पण तू माझ्यावर असं रागवत जाऊ नको. सौरभचा विषय निघाल्यावरती राहुल तिच्यावर पुन्हा चिडतो आणि म्हणतो एक काम कर, तू त्या सौरभकडेच ट्रीटमेंट घे आणि माझी पहिल्यासारखीच मी तुझ्याशी वागेल. मी माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची तू सहानुभूती किंवा काही प्रेमही मिळवू शकणार नाही आणि मी तुझ्यासोबत जास्त वेळ राहू शकणार नाही इथून पुढे. तू सौरभकडे जा आणि मी माझं पाहतो. तेव्हा ती पुन्हा त्याचा हात पकडते, त्याला मिठी मारते आणि म्हणते प्लीज मला सोडून पुन्हा असं जाऊ नको आणि असं विचारही करू नको, तू जसं म्हणशील तसं करूया, आपण तू ज्या डॉक्टरकडे म्हणशील तिकडे जाऊया. तेव्हा मात्र राहुल जिंकला. राहुल म्हणतो आता हिचे रिपोर्ट डॉक्टर सगळं काही मी पाहिल आणि हिच्या बाळाला कसं मारायचं आणि हिच्या प्रेग्नन्सीचं पुढे काय करायचं आणि हिला बाहेर कसं फेकायचं आता माझ्या हातामध्ये, असं तो विचार करू लागलेला असतो. इकडे अद्वैत मात्र एकदम डीप विचारत असतो हे कधी झालं, कला आणि श्रेया वेगवेगळ्या आहे का. तितक्यात नॉक करून सानिका आतमध्ये येते. सानिकाला अद्वैत विचारतो काय झालं, का बरं आलीस तू. तेव्हा ते सांगते की सर एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपली ना त्या दिवाकरांबरोबर मीटिंग होती, पण ते आपल्याकडे येऊ शकणार नाही कारण त्यांना ज्या मीटिंगला तिथे गेले तिथे ते अडकले, तिथे थोडा वेळ लागणार आहे. त्या एरियामध्ये तुम्ही मीटिंगला येऊ शकता का असं त्यांनी मला विचारायला सांगितलं आहे. जर पॉसिबल झालं तर तुम्ही तिथे मीटिंगला जाल का. मग आपलाही वेळ वाचेल, त्यांचाही वेळ वाचेल, दोघांचंही काम होईल असं मला वाटतं. सानिकाचं बोलणं ऐकल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, पण मीटिंग कुठे आहे नक्की. तेव्हा ती सांगू लागते त्यांनी एका हॉटेलचा ॲड्रेसही दिलेला आहे, तिथे जर त्यांची मीटिंग चालू आहे तिथेच तुम्ही पण गेले मग दोघांचाही वेळ वाचेल आणि तिथे दोघांचीही मीटिंगही होऊन जाईल. मग त्यांनी दिलेला ॲड्रेस मी तुम्हाला फॉरवर्ड करते, तुम्ही तिथे जा मीटिंगसाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, मग तेवढाच वेळ वाचेल आणि कामही पटकन पूर्ण होऊन जाईल असं म्हणत तो म्हणतो ठीक आहे तू ॲड्रेस टाक मला. मग तो ॲड्रेस सानिका त्याला देते आणि त्या ॲड्रेसवरती मग तो आता जायला निघतो. जवळच आहे, ठीक आहे मी इथे जाऊन येतो असं म्हणत अद्वैत तिथून जातो. इकडे मात्र कला वेगवेगळ्या कस्टमरशी तोंड देत असते. एक कस्टमर तिला म्हणतो माझी ऑर्डर लिहिली का. तेव्हा त्या कस्टमरला ती म्हणते हो हो सर लिहिली, लवकरच आणते. दुसरी कस्टमरही लगेच हाक मारते. मग कला तिच्याजवळ जाते, तिलाही विचारते काय हवं आहे. तेव्हा ती म्हणते मी किती वेळची कॉफी ऑर्डर केली, अजून माझी कॉफी चाललेली नाही, काय चाललं आहे ह्या कॅफेमध्ये. तेव्हा ती म्हणते हो मॅडम बनतच आहे, मी लवकरात लवकर घेऊन येते. तितक्यात पुन्हा तिसरं कस्टमर हाक मारतं आणि म्हणतं अरे इथे ACचं टेम्परेचर आहे की नाही काही, बघ ना मला किती गरम होते. मग कला तिलाही उत्तर देते हो मॅडम मी लवकरच चेक करते, पटकन सगळं आणते करते मी. मग तिला टेन्शन येतं, खरंच काजल किती काम करते, बापरे इथे किती अवघड आहे, पण माझ्या हातून चूक नको व्हायला, काजलचा जॉब जाईल नाही तर. इकडे सोहम पोचला आहे भेटण्यासाठी काजलला, कारण काजल आजारी हे त्याला कळल्या तो तिथे धावत पळत सुटला, त्याचा जीवच राहावे ना तिला पाहिल्याशिवाय. मग तो घरी येतो, घरात कोणीही नसतं, नक्कीच सगळेजण काजलच्या रूममध्ये असेल असा विचार करून तिच्या रूममध्ये जातो. तिथे जाऊन तो नॉक करतो कारण काजल गाढ झोपेत असते ना. मग तिला उठवण्यासाठी तो दरवाजा वाजवतो आणि मग काजल लगेच उठून बसते. तू इथे कसा काय असं म्हणून ती त्याच्यावर जोरात टाफरते. तितक्यात पाठीमागनं
संगीता येते. अहो तुम्ही कधी आलात? मी तर इथेच होते, माझं लक्षच नाही असं म्हणत तीही रूममध्ये येते. आणि सोहम तिला म्हणतो, पेशंटला भेटायला आलो, तुमच्या मुलीनेही आम्हाला सांगितलं की आज काजल आजारी आहे. म्हटलं तिला एकदा नजरेखालून पाहून यावा. माझी मैत्रीण का आजारी पडली, इतरांना ताप देणारी व्यक्ती आज तापामध्ये कशी दिसती पाहावा म्हटलं, असं म्हणत तो जोक मारतो. आणि मग ती म्हणते ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा आणू की कॉफी? तेव्हा तो म्हणतो माझ्यासाठी चहाच आणा. मग संगीता लगेच चहा बनवायला किचनमध्ये जाते आणि मी तुम्ही बस दोघीजणी गप्पा मारा असंही सांगते. इकडे मात्र त्याच्यावरती काजल चिडलेली असते, तुम्ही इथे आलाच का? तेव्हा तो म्हणतो मला तुझी काळजी वाटत होती. तेव्हा ती म्हणते तुला इथे यायची खरंच काहीच गरज नव्हती, माझी काळजीही करायची काहीच गरज नाही असंही ती बोलते. तेव्हा तो म्हणतो पण मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं, म्हणून मला इथे यावं वाटलं ना. तुझी तब्येत बरी नाही म्हटलं मला काळजीही वाटली. काजल मात्र त्याला तिथेच थांबवत म्हणते, हे बघ तुला ना मला भेटायची काही गरज नाही आणि माझी काळजी करायचीही काहीच गरज नाही, आपण दोघं कोणीच नाही. आणि खरं तर ह्या प्रेम वगैरे ह्या सगळ्या भानगडीतपासून मला लांब राहायचं आहे. मला माझ्या आयुष्यात खूप काही काही करायचं आहे अजून. प्लीज ह्या सगळ्या भानगडीत ना तूही पडू नको, मलाही पडू नको. प्लीज माझ्यापासून लांब राहा आणि पुन्हा मला भेटायला किंवा कशालाही येऊ नकोस असंही ती धीटपणे त्याला सांगते. आणि मात्र तो इमोशनल होत असतो, मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून इथं आलो आहे मी. पण ती त्याच्यावर जोरात चिडते, आपल्यापासून दूर राहायचं आणि आपल्याशी तुझा काहीही संबंध नाही आणि इथून पुढे मला पुन्हा भेटण्याची प्रयत्नही करू नको असं म्हणते. आणि जोराने त्याच्यावरती चिडते आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती ती अंथरुणात घेते, ब्लँकेट घेते आणि झोपी जाते. तिला पाहून तो तिथून निघून जातो. किती बोलण्याचा प्रयत्न केला होता त्याने, पण ती त्याला एकही प्रश्नाला उत्तर देत नाही. संगीता तिथे येते आणि कुठे गेले सोहमराव असं म्हणते. तेव्हा ती सांगते, आई तो घरी गेला, त्याला ना खूप अर्जंट काम होतं, त्याने मला सांगितलं. पण ती म्हणते मी त्यांच्यासाठी वेलची घालून चहा बनवला होता गं. पण ती म्हणते हे बघ त्यांनी ना सांगितलं त्यांना खूप अर्जंट काम होतं आणि ते निघून गेले. आता मला माहीत नाही ते का गेलेत कसे गेलेत. मग ती म्हणते एक काम करतेस का, मी ना इतका वेलची घालून चहा बनवलाच आहे तर तू घेऊन टाक, तुला तरी बरं वाटेल ते. ती म्हणते नाही मला नको आहे. ती चिडते. मग संगीता म्हणते झोप बाई, तू चिडू नको कोणावरती आणि ती निघून जाते. इकडे कॅफेमध्ये आद्वेक पोचतो जिथे मीटिंग ठेवलेली असते तिथे. आणि त्याच कॅफेमध्ये नेमकी कला काम करते आणि ती ना कस्टमरचा चेहरा ना पाहत असते. तिथे जाते आणि विचारते ऑर्डर प्लीज. आणि तो सांगतो मला ब्लॅक कॉफी हवी. आता त्याचा चेहरा ती पाहते, आवाज तो ओळखीचा आहे. चेहरा पाहिल्यावर तिला खूप मोठा धक्का बसतो. तो पुढची ऑर्डर देत असतो, मला ग्रिलवालं सँडविच हवं आहे आणि कॉफी हवं आहे असं बोलतच असतो. तितक्यात कला हळूहळू पाठीमागे सरकते, म्हणजे पळून जाण्याचाच प्रयत्न करते जवळजवळ. आणि तिच्या हातातनं तिचं पॅड खाली पडतं आणि ते पाहून आद्वेक लगेच तिच्याकडे बघतो. मग तिच्याकडे पाहताना त्याला लक्षात येतं की ही तर आपल्या ओळखीची दिसते. नीट पाहतो तर ही तर खरे दिसते. मग तो हाक मारतो, ए खरे. ती त्याच्याकडे पाहते आणि लगेच तिथून पळण्याचा प्रयत्न सुरू करते, मागे वळूनच पाहत नाही. आणि तो तिला म्हणतो खरे थांब थांब, पण ती थांबत नाही, लगेच किचनमध्ये निघून जाते. तोही तिच्या मागे जातो. तिथला वेटर म्हणतो तुम्ही आत जाऊ शकत नाही. मग तो तिथून लगेच गाडीकडे जातो आणि गाडीत बसून घरी जातो. पळत पळत पाहतो तर काय, कला रूममध्ये नसते. तो म्हणतो 100% मी ज्या मुलीला पाहिलं तीच होती. आणि तितक्यात तिला फोन लावतच असतो, तिचा फोन रूममध्येच वाजतो आणि कला बेडरूमच्या वॉशरूममधनं बाहेर येत असते आणि त्याला विचारते मला घरातली घरात फोन का लावत आहेस. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार, कारण कलाने आद्वेकच्या हातावर तुरी दिली आहे म्हटल्यानंतर पुढे खरंच पाहायला मज्जा येईल. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर आणू. पुन्हा भेटूया. धन्यवाद.